नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात शॉर्ट न्यूजने. आरक्षणासंबंधी शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल सादर. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत अहवाल स्वीकारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. अपात्रतेसंदर्भात 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्या, सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश. यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अनुपस्थित राहणार. अज्ञातांनी यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं पोस्टर फाडत पोस्टरला काळे फासलं. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, वैद्यकीय उपचार घेण्यासही जरांगे पाटलांचा नकार. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर धनगर समाजाचं आंदोलन. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आणि मराठा आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक. राजीनामा देताय तर उपकार करता काय, आंदोलकांचा हेमंत पाटलांना सवाल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घरावर दगडफेक करत गाड्यांची जाळपोळ, पोलीस घटनास्थळी दाखल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनाकडून शिर्डी बंदची हाक. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर धुळे महामार्गावर टायर जाळून आंदोलन, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं आता लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवडमधील सर्व आमदार व खासदारांच्या घराबाहेरील तशील वैयक्तिक सुरक्षेमध्ये वाढ करत असून सशस्त्र पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका टोकाचं असल्याचं सांगत मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, मात्र ते आरक्षण टिकणारं असल्यानं घोषणा करण्यास आणखी वेळ लागेल असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिलं आहे. सर्वप्रथम जरांगे पाटलांनी जे आंदोलन या ठिकाणी आणि उपोषण ज्या कारणासाठी त्यांनी केलेलं आहे, सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण मिळावे ह्या भूमिकेशी मी ठाम आहे. पण जे आरक्षण त्यांना मिळणार आहे ते कायद्याच्या चौकटीत बसून पुन्हा परत एकदा त्याच्याबद्दल कोणताही असा निर्णय न होता एक चांगलं आरक्षण टिकणार अशा पद्धतीने त्यांना आरक्षण देण्यास काही हरकत नाही. मला तर सिक्युरिटीची गरज नाही. हा जर प्रश्न आपण बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. विशेषतः करून ग्रामीण भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचं खूप जोरामध्ये समर्थन करणारे आंदोलक आम्ही सर्वजण पाहत असतो. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही तिन्ही जरी आमदार असलो तरी आम्ही तिन्ही आमदार एकमेकाच्या विचाराचे असून मराठी समाजाला आरक्षण मिळावं व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. नाही, तसे तर सूचना आलेल्या नाही. पण सकाळी मी टीव्हीला बातमी बघितली की तिन्ही पक्षाचे सरकारमधील जे प्रमुख नेते आहेत त्यांची मला वाटतं उद्या सीएम साहेबांनी सकाळी 10 वाजता मीटिंग बोलवलेली आहे. खरं तर पूर्वी मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं होतं त्या सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब गेले होते. त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण शेवटी आरक्षण देण्याचा जो मुद्दा आहे तो कायद्याच्या आणि कोर्टाच्या चौकटीत बसून करायचा आहे. सरकारही आरक्षण देण्यासाठी समर्थ आहे. सरकारची भूमिका आज आपण जर बघितली तर पॉझिटिव्ह आहे. पण की अजून सर्व मराठी आंदोलकांना माझं पण असं विनंती आहे की बाबा जे आरक्षण तुम्ही मागताय ते आरक्षण कायमस्वरूपी भेटण्यासाठी थोडा कालावधी लागेल. तो कालावधी भेटल्यानंतर सरकारही तुमच्या मागणीचा विचार करत आहे आणि मला पण असा ठाम विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब पद्धतीची काळजी घेतली पाहिजे. काय जरांगे पाटलांनी खरं तर टोकाची भूमिका घेतलेली आहे. त्यांनाही माहिती आहे सध्याचं जे चित्र काय चालू आहे. उपसमितीला जो अहवाल सादर करण्यासाठी सांगितला होता तोही आता तसं बघितलं तर सरकारचं हालचाली ह्या वेगाने चालू आहे.
उद्या त्यांनी उपसमितीची पण मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. नाही, आता मला एक 15-20 मिनिटापूर्वीच हे सिक्युरिटी वाले या ठिकाणी आलेले. ह्या पिंपरी पोलीस स्टेशनचे जे पी आहेत राजमाने साहेब, तेही मला आता येऊन भेटून गेले. म्हणजे तुमच्या ऑफिसलाही सिक्युरिटी ठेवलेली आहे आणि घरीही ठेवलेली. पण मला वाटत नाही की असा कोणताही अनुचित प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडेल म्हणून. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि पुण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. ते सोलापुरात माध्यमांशी बोलत होते. सोलापूर शहराचे आमचे अध्यक्ष चेतनदादा नरुटे यांच्या उपस्थितीमध्ये जे पुणे शहरामध्ये ससून हॉस्पिटलमधनं ललित पाटील पळून गेला, त्याला आज 1 महिना होत आलेला आहे. आजच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 311 या कलमानुसार आम्ही पोलिसांवर कारवाई करू. आज जवळजवळ 1 महिना झाला ललित पाटील पळून गेला. जो ललित पाटील पळून गेला त्याच्यामध्ये अनेक तपास चालू झाले आणि 9 महिने ससून हॉस्पिटलचे डीन संजय ठाकूर यांनी त्याच्यावर उपचार केले. प्रामुख्यानं डीन हा लेवलचा माणूस कधी पेशंटवर उपचार करत नाही, पण मागच्या 4 दिवसापूर्वी जे रजिस्टर पत्रकारांच्या हातामध्ये आलं त्याच्यामध्ये संजीव ठाकूर त्याच्यावर उपचार करत होते आणि 9 महिने ज्या पद्धतीने तो पंचतारीख हॉटेलसारखं जीवन जगत होता, महिलांचा वावर होता आणि 9 महिने जे पोलीस त्याच्यावर बंदोबस्ताला होते त्यांनी त्याला बेहेर नजर होऊन त्यांनी त्याला पूर्णपणे पंचतारीख सुविधा दिली. मागच्याच महिन्यापूर्वी त्याचे 2 साथीदार अंमली पदार्थ विकताना ससून हॉस्पिटलमध्ये पकडले गेले होते आणि त्यांचे DCP अमोल झेंडे आणि तिथले एक शिपाई शंकर संपत्ते, म्हणजे ज्या वेळेला त्यांचे 2 साथीदार अंमली पदार्थ विकताना सापडल्यानंतर ललित पाटीलला कुठल्या मेहर नजर खाली झेंडे साहेबांनी त्याच्यावर एवढी मेहर नजर दाखवली की त्याला अटकच केली नाही आणि त्याचे 2 साथीदार ससूनमधनं अटक केली. म्हणजे ससून हॉस्पिटलसारख्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचा गैरव्यवहार, अशा पद्धतीचं अंमली पदार्थ विकणारं रॅकेट हे आपण जर बघितलं असेल तर अमोल झेंडेसारख्या अधिकाऱ्यावर बी कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि सातत्यानं ज्या वेळेला तो 9 महिने उपचार घेत होता त्यावेळेला तो पेशंटसारखा पळत नव्हता, तर एखाद्या खेळाडूसारखा तो रस्त्याने पळत होता. पुण्यातून पळाला, धुळ्याला गेला, नाशिकला गेला, नागपूरला गेला आणि नागपूरवरनं तो गुजरातला गेला आणि गुजरातवरनं मद्रासला सापडला. म्हणजे हा पोलिसांचा सगळा ड्रामा होता. आणि दुसऱ्या दिवशीच ललित पाटीलच्या भावाला अटक केली, त्याच्या एका साथीदाराला अटक केली आणि त्याचा जो नाशिकमध्ये असलेला कारखाना अंमली पदार्थाचा तो उद्ध्वस्त केला. म्हणजे पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि माहिती असताना जे ससूनचे डीन आहेत संजीव ठाकूर आणि जे पोलीस खात्यातले जे लोक त्याला बंदोबस्त यांनी त्याच्यावर पूर्णपणे मेहर नजर केली. आणि अशा पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही 311 प्रमाणे पोलिसांवर कारवाई करू. आज महिना झाला, एकाही पोलिसांवर अशी कारवाई केली नाही. महिनाभर त्यांना काय एवढं मोठा सिरियस विषय लक्षात आला नाही का, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि पुणे शहराबरोबर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी ललित पाटीलचे अनेक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांबरोबर संबंध हे आम्ही सातत्यानं पोलीस खात्याला सांगतोय, पण कुठल्याही परिस्थितीत पोलीस खात्याने आजपर्यंत कारवाई केली नाही. संत गतीने चाललेला हा तपास प्रचंड गतीने चालला पाहिजे. आज महाराष्ट्राची तरुणाई ही अंमली पदार्थांमध्ये गुंतत चालली, आमच्या देशाचं भविष्य गुंतत चालले आणि अशा वेळेला देवेंद्र फडणवीस आजपर्यंत कुठली कारवाई तात्पुरती कारवाई अजून कुठलीच कारवाई त्यांनी केलेली नाही. आमचं असं म्हणणं आहे की 311 करायला इतक्या वेळ लागलाच का, तो आत्तापर्यंत झालाच पाहिजे नव्हता. आणि हे न थांबता पोलिसांवर सगळ्या गुन्हे दाखल केले पाहिजे. त्याच्यामध्ये जे DSP होते झेंडे
यांनी त्याला का अटक नाही केली याचाही तपास झाला पाहिजे आणि हा पोलीस खात्यातला तपास काढून हा केंद्रीय तपास यंत्रणेकडे हा तपास न्यावा अशी आमची मागणी आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आज सातारा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला. सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या विराट मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. पुढे तहसीलदार कार्यालयापर्यंत हा विराट मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चा दरम्यान तहसीलदार कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. या मोर्चाच्या दरम्यान मोर्चेकऱ्यांकडून अन्नत्याग करण्यात आला होता. महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात रानगव्यानं धुडकूस घातला असून यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. मागील अनेक दिवसापासून महाबळेश्वर तालुक्यात हातातोंडाला आलेल्या भात शेतीची नासधूस करण्यासाठी रानगव्यांचे कळप अक्षरशः शेतामध्ये धुडकूस घालत असून यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. मात्र वन विभाग अजूनही कोणत्याही उपाययोजना करत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्यात. मराठा आरक्षण कृती उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेण्यात आले याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली असून एकनाथ शिंदे काय म्हणालेत पाहूया. तो स्वीकारून त्याचा पुढचं जे काही जी प्रक्रिया आहे ती आम्ही करणार आहोत. जस्टिस शिंदे कमिटीमध्ये जवळपास 1,72,00,000 कागदपत्रांची केसेसची तपासणी झाली आणि त्यामध्ये 11,530 कुणबी नोंदी, जुन्या नोंदी आढळून आलेल्या आहेत. आणि त्यांनी संपूर्ण सविस्तर अहवाल देखील सादर केला आणि फार जुने रेकॉर्ड तपासले. त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड्स उर्दूमधले, काही मोडी लिपीमध्ये देखील सापडले. आणि पुढे देखील त्यांनी हैदराबादमध्ये जे जुने पुरावे, नोंदी, त्या कागदपत्रांसाठी विनंती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील त्यांचं म्हणणं आहे की आणखी काही नोंदी सापडतील म्हणून त्यांनी 2 महिन्याची आपल्याला सरकारकडे मुदत मागितली. आणि काम तसं बघायला गेलं तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. म्हणजे अनेक पुरावे तपासले, 1, 2, 3 असे 15-16 पुरावे तपासले. अतिशय डिटेलमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून सरकारने त्यांना 2 महिन्याची जी काही मुदत दिली की त्यांच्या कामाचा आवाका आणि त्यांच्या कामातून आलेलं आउटपुट जे आहे त्याचं प्रमाण मोठं आहे. तरीसुद्धा त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, विनंती केली आहे की 2 महिन्याचा अवधी असला तरीसुद्धा लवकरात लवकर आपला रिपोर्ट सादर करा, अंतिम रिपोर्ट. पण हे जे 1,73,00,000 कागद तपासलेत, केसेस तपासल्यात आणि 11,530 याच्यामधून नोंदी सापडल्यात, ही देखील एक समाधानकारक बाब आहे. आणि म्हणून त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या कागदपत्रांची तपासणी करून पुढची कार्यवाही देखील सुरू होऊन जाईल. दुसरं, हा एक भाग झाला जस्टिस शिंदे कमिटीचा. आणि दुसरा एक भाग जो आहे, जे मराठा आरक्षण, मूळ मराठा आरक्षण जे आहे
हे सुप्रीम कोर्टामध्ये जे रद्द झालं त्यावर देखील सरकार काम करतंय आणि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टाने ड्यू प्रोसेसमध्ये मॅटर लिस्टिंग करून आम्ही ऐकू अशा प्रकारचं एक विंडो सुदैवाने ओपन झालेला आहे आणि त्यावर देखील काम सरकारचं युद्ध पातळीवर सुरू आहे. आज मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे साहेब होते, त्यांची कमिटी त्याच्यावर काम करते. त्यांना जी काही लागणारी मदत जी आहे ही पूर्णपणे सरकार उपलब्ध करून देईल आणि रिजन वाईज त्यामध्ये ज्या तज्ज्ञ संस्था आहेत या तज्ज्ञ संस्था त्यामधून त्यांना मदत करतील. पूर्ण मॅनपॉवर जे काय आवश्यक असेल स्टाफ आणि ज्या संस्था विश्वसनीय संस्था आहेत ज्यांनी यापूर्वी देखील काम केलेलं आहे अशा संस्थांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर ते इम्पिरिकल डेटा जो आहे तो त्याचं एक्सरसाइज आणि गोळा करण्याचं काम होईल आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला ते उपयुक्त ठरेल. कारण त्याच्यामध्ये ऑर्डर करताना सुप्रीम कोर्टाने मागे आपलं आरक्षण रद्द करताना ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी देखील आज आम्ही जस्टिस निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेब, निवृत्त न्यायाधीश भोसले साहेब आणि जस्टिस शिंदे साहेब याची एक ॲडवायझरी बोर्ड म्हणून ती एक आम्ही स्थापन केलं आहे. कारण गायकवाड साहेबांचा पहिला रिपोर्ट त्यांचा होता, दुसरा रिपोर्ट भोसले साहेबांचा होता आणि जस्टिस शिंदे तर आता त्याच्यावर काम करत आहेत. त्यामुळे तो एक आम्ही निर्णय आज घेतलेला आहे. ही कमिटी जी आहे महत्त्वाची 3 जस्टिस निवृत्त न्यायमूर्तींची ही सरकारला क्युरेटिव्ह पिटिशन आणि टिकणारं मराठा आरक्षण हे देण्यासंदर्भामध्ये मार्गदर्शन करेल आणि मागासवर्ग आयोगाला देखील मदत करेल अशा प्रकारचा निर्णय झाला. एक टास्क फोर्स जो आहे तो देखील सिनियर काउन्सिलचा आपण गठीत केलेला आहे आणि त्यांची देखील बैठक जी मागच्या वेळेस मराठा आरक्षण जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलं त्या कमिटीमध्ये दादा आम्ही सगळेच होतो आणि त्यात देखील जे काही तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी हायकोर्टमध्ये टिकवण्यासाठी जे काही काम केलं त्यांची देखील बैठक टास्क फोर्सचे जे आपले वकील आहेत किंबहुना आपली जी बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार त्यांची देखील बैठक तातडीने घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि एकंदरीत हा डाटा गोळा करण्यासाठी रिजन वाईज म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट असेल, गोखले इन्स्टिट्यूट आहे, असे अनेक जे काही नामवंत आहेत, विश्वसनीय संस्था आहेत, त्यांची मदत आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. आणि ज्यांना या बाबतीमध्ये ज्यांनी मगाशी मी म्हटलं की मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आणि हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं पण हायकोर्टामध्ये देखील ते टिकवलं आणि त्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, योगदान दिलं त्यांची देखील मदत आम्ही घेतोय. खरं म्हणजे हा मुद्दा फार जुना आहे, 1980 पासूनचा. असा असला तरी सुद्धा या मुद्द्याला मराठा आरक्षणाला खऱ्या अर्थाने चालना दिली ती देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस दिली आणि त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण आपण सरकारने दिलं. हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं, ते टिकवण्याचं काम आपल्या सरकारने आणि या सर्व तज्ज्ञ लोकांनी केलं. सुप्रीम कोर्टामध्ये अपील झाल्यानंतर दुर्दैवाने ते आरक्षण रद्द झालं. दुर्दैवानेच म्हणेन मी, कारण
मराठा आरक्षण कृती उपसमितीच्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. सगळे कलेक्टर त्यांनी सांगितलं तर मराठवाड्यातले बोलवतात. म्हणलं कशामुळे मराठवाड्यातले बोलवायला तुम्ही, म्हणजे तुम्हाला मराठवाड्यातले द्यायचं महाराष्ट्रातले तुमचे नाहीत का? आणि मग त्यांनी त्यांची भाषा बदलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रातले कलेक्टर बोलवतो आणि सरसकट द्यावं लागेल याच्यावर मी ठाम आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही नाही, तुम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल असं मी त्यांना बोललो. ते हा म्हणले. थोडा वेळ काम करायला द्यायला पाहिजे आणि विचार घ्या, तुमची काळजी आहे, थोडा वेळ सरकारला द्या असंही मुख्यमंत्री म्हणतात. थोडा किती असं कसं बोलून थोडा किती? तुम्ही विचारा, तुमच्या शब्दाला मान मराठा भाऊ मराठी किती पक्के, थोडा किती विचारून घ्या तुम्ही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी थोडा म्हणजे किती स्पष्ट केलं तर आपण विचार करायला तयार आहोत. ते पुढे बघू. पण थोडा म्हणजे काय यांचं थोडं 40 वर्ष होत आहे. का करता मग? मरता का आम्ही? पण थोडं नाही, प्रश्न असा आहे की जर त्यांनी अवधी मागितला तर द्यायला तयार आहेत का तुम्ही? नाही, पण थोडं म्हणजे काय हे तर कळून द्या. मग आम्हाला जर वाटलं मराठ्यात जाऊन द्या. आमचं मन लय मोठं आहे मराठ्यात. त्याने काय बघितलं आमचं? तर त्यांनी एक बघितलं आमचं शांततेचं आंदोलन. आता तिसरा टप्पा यायचा आणखीन 1 तारखेपासून. मग तर त्यांना बैठका बी नाही घेता येणार. आंदोलन भरकटत चाललंय, याचा कुठेतरी मनोज जरांगे यांनी विचार करावा. जाळपोळ सुरू झाली आहे, बस फोडत आहे, याचाही विचार तुम्ही करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. बीडमध्ये प्रकाश सोळंकीचा बंगला पेटवण्यात आला. पुढं कोणाचा तिले खोडीले काहीतरी म्हणलं असं. त्याचे खाते बीट दिलेलं मग त्याला दम निघत नाही. त्याच्या आळी टोकरी ती त्याची. त्याला मराठ्याने मोठं केलंय. तेव्हा कधी सोसायटीत सुद्धा निवडून येऊ शकत नाही कधीच. पण मराठ्याने त्याला मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलेलं. आता मराठा ज्ञान शिकणार का? तो काहीतरी बोलल्याशिवाय मग मराठी वाटत जाऊ शकत नाही. मी खात्रीने सांगतो तुम्हाला. आणि दुसरं असं सांगतो परत, तिथल्या काही मराठ्यांच्या पोरांनी केलंच नसत, पण जर केलं असेल तर अगोदर माझा मराठा करू शकत नाही. एक, तिथल्या पोलिसांनी माझ्या मराठ्यांच्या पोराला त्रास द्यायचा नाही नसता मी स्वतः आग्या मोवळ हे पुरं घेऊन तिथे येईल. कारण मये मराठे आधी वाट्यावर जात नाहीत. मये मराठे आधी कोणाच्याच वाटा जात नाहीत. तुम्ही आमच्या वाटा जाऊ नका, आम्ही तुम्हाला काहीच करीत नाही. उलट मराठी त्यांना भाजी भाकरी खाऊ घालते. पण तुम्ही उलट बोलले की मग मराठी आता मराठीचे ते मी काय सांगू त्यांना, ते आपाप करतात. काय करायचं? मुख्यमंत्री नाही, मराठी भरकटत चाललेले नाहीत. कुणीतरी आमच्या आंदोलनाला गालबोट लावतंय. आमचं शांततेचे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे लोक वाचाळ पद्धतीनं बोलतात ते आवरावेत. काहीही या राज्यात होणार नाही, त्यांचीच इच्छा आहे. एक, आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, नाही तुम्हाला आता बोलायला त्रास होतो. मला माहिती मला काय त्रास. मी एक शब्द असा कणून गुथून बोलतो, इतका त्रास मला होतो. उलट त्यांचेच काही लोक म्हणतात आमचे कार्यालय फोडी टाका. बळत सरकार पक्षातली तुम्हाला हे शब्द भयानक वाटेल. कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडायची नाही. तुमचेच लोक तुम्ही आवरा म्हणा. मुख्यमंत्री उपमुख्य आमचे लोक बिघडीत नाहीत. फक्त आमच्या वाट्याला गेला मग काय पर्याय सांगा बरं. तुम्हाला उचे खवळलं तरी तुम्ही खाली बसत नाही, किंवा तुम्ही खाली बस म्हणले तरी तुम्हाला वाईट वाटतं. इथले आले जनतेत जर आपण म्हणलं बोल नका तरी वाईट वाटतं, बोल म्हणलं तरी वाईट वाटतं. मग मला सांगा, एवढं मोठं राज्यात आंदोलन सुरू आहे स्वतःच्या लेकराच्या त्याला, तुम्ही जर त्यांना आडवं बोलता तर ते कसं सोडित? तुम्ही बोलत नका ना. ते बिचारे तुम्हाला काहीच म्हणत नाही, तुम्ही वाटत जाता त्याच्या आधी. मुख्यमंत्री असं म्हणाले की जे जुनं आरक्षण आहे क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात काम सुरू आहे
आणि ते दृष्टिक्षेपात आहे. आणि दुसरं, या सगळ्या चौकशी तपासणीमध्ये काही त्रुटी आहेत किंवा या सगळ्या समितीच्या कामाकाजामध्ये थोड्या त्रुटी आहेत, त्या लवकरच दूर होतील आणि हा पूर्णतः मार्गी निघेल दोन्ही पातळ्यावर. त्यामुळे थोडा वेळ लागेल आणि तो वेळ द्यावाच लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचे काही त्या वेळासंदर्भात तुमचं काही आहे का? कारण शेवटी या सगळ्या प्रक्रियेला काही काळ लागणारच आहे ना. 40 दिवस जरी म्हणलं तुम्ही, सरकारनं जरी चूक केली असली तरी समितीचं एक म्हणणं आहे की आणखी काही काळ लागू शकतो कायद्याच्या बाबतीत थोडी. नाही लागत, म्हणूनच मी प्रश्न विचारले होते. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा सन्मान मराठा समाजाने केलेला ते रद्द केलेला आहे. फक्त सिक्युरिटी पिटिशनचा आणि याचा आमचा काही संबंध नाही. तरी पण आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला होता. तुम्ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत आणि मागणीबाबत पंतप्रधानाला बोलले का? याचं उत्तर आतापर्यंत नाही. याचा अर्थ असा होतो की तुम्ही आरक्षणाबाबत काहीच सांगितलं नाही. राज्य केंद्र सरकारनं हस्तक्षेप केल्याशिवाय सिक्युरिटी पिटिशनची तारीख पडूच शकत नाही. मी मनोज जरांगेचा शब्द आहे तुम्हाला. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय सिक्युरिटी पिटिशनची तारीख पडू शकत नाही. तुम्ही शिर्डीत येऊन बोलूच शकत नाहीत, तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा कशावर? कारण ही सिक्युरिटी पिटिशन दाखल केले. तुम्हाला माहीत नसले तर सांगतो. 14 तारखेला आपला विराट सभा होती, त्याच्या अगोदर दुसऱ्याच दिवशी तारीख पडली असती. परंतु आपण त्याच्यानंतर जवळपास 30 दिवसानं सरकारला विचारलं, तुम्ही केंद्र सरकारला पंतप्रधानाला सांगितलं का? त्यांना वाटलं आपण येडेच आहेत. यांनी जर त्यांना सांगितलं असतं, त्यांनी पंतप्रधानाने शिर्डीत काही ना काहीतरी उल्लेख केला असता. हे जर पंतप्रधानाला सांगूच शकत नाही तर सिक्युरिटी पिटिशनवर मराठ्यांना न्याय मिळूच शकत नाही. कारण तिच्या तारखाच आणखीन पडल्या नाहीत आणि तिच्या तारखा पडल्या तर 5-5 वर्षे सुद्धा पडू शकतात. आणि घ्यायची का नाही घ्यायची, आलं लक्षात? घ्यायची का नाही घ्यायची आणखी सुप्रीम कोर्टाच्या हातात यांनी फक्त दाखल केलेली. तिचा पुनर्विचार करायचा का नाही करायचा हे कोर्ट ठरवेल. त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर दिलं नाही. त्याचा अर्थ आमचं त्याचं देणं घेणं नाही. दुसरा विषय समितीचा होता तुमचा. समितीजवळ अहवाल आहे 5,000 10,000 पानाचा, तो खूप झाला. त्याच्यावर महाराष्ट्रात तुम्ही न्याय देऊ शकता, द्या. आता उकरून काढू नका, मराठी गरम करू नका. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुमची ही भूमिका, मुख्यमंत्री सरकारची ती भूमिका, अशामध्ये या आंदोलनाचं नेमकी आता पुढची वाटचाल काय असेल महाराष्ट्राला कळू द्या एकदा. महाराष्ट्राला कळलं तर सरकारला घेणार नाही. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या मराठा आरक्षण कृती उपसमितीच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. लढा मराठा आरक्षणाचा, मंत्रिमंडळ उपसमितीचं ठरलं, जरांगे पाटील काय भूमिका घेणार, या विशेष लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अगदी काही वेळापूर्वी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण कृती उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे जे आहेत त्यांच्या समक्ष जी आहे ती एक उपसमितीची बैठक जी आहे ती पार पडल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीत काय होणार याकडेच सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या लागल्या होत्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटणार का याकडे सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या खरं तर लागल्या गेल्या होत्या. एकंदरीत जर आपण उपसमिती म्हणून या बैठकीमध्ये पाहिलं तर कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असल्याचं पाहायला मिळालं. अनेक विषयांवर तपशीलवार चर्चा झाली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिंदे समिती जी आहे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी शिंदे कमिटी स्थापन केली आहे मराठा कुणबी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी, तर त्या समितीनं ज्यांना प्रथम अहवाल जो आहे तो सादर केला असल्याची माहिती जी आहे ती मिळते. सोबतच जवळपास तब्बल 1,73,00,000 कागदपत्रांची तपासणी शिंदे समितीने केली आहे असा दावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्याबाबतचा प्रथम अहवाल जो आहे तो शिंदे समितीने सादर केला असं देखील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी सांगितलं. सोबतच 11,530 कुणबी नोंदी यांना आढळल्या आहेत, शिंदे समितीला आढळल्या आहेत आणि त्याबाबतची कार्यवाही जी आहे ती सुरू करू असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. या समितीला या अगोदरच 2 महिन्यांचा कालावधी जो आहे तो वाढवून दिला आहे. 2 महिन्याच्या
कालावधीमध्ये आणखी कुणबी नोंदी आढळतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मात्र 2 महिन्याच्या आधीच समितीने निर्णय घ्यावा अशी विनंती देखील आपण केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आणि याबरोबर बोलत असताना एकनाथ शिंदेंनी सांगितलं की मराठा आरक्षणाचा मुद्दा काय आजचा नाही आहे. 1980 पासून तो मुद्दा चालत आला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाला चालना मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी तो विषय जो आहे तो नेटाने पुढे नेला आणि मराठा आरक्षण दिलं आणि ते टिकून देखील दाखवलं उच्च न्यायालयामध्ये. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून ते आरक्षण अवैध ठरवण्यात आलं कारण महाविकास आघाडी अपयशी ठरली आरक्षण टिकवण्यामध्ये, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बोलताना सांगितलंय. यासोबतच जर आपण पाहिलं तर कागदपत्रांची पडताळणी करून आपण पुढचा निर्णय घेऊ असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. याच अनुषंगाने 58 मोर्चे मराठा आरक्षणाचे निघाले, आरक्षणाच्या मागणीसाठीचे निघाले. शांततामय आणि शिस्तप्रिय मोर्चे निघालेत. या मोर्चाला कोणी गालगोट लावू नका असं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचं पाहायला मिळालं. या समितीला मध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते. सोबतच मराठा आरक्षण कृती उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल, पशुपालन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सगळे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या समितीकडून प्रथम अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला आणि उद्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा अहवाल जो आहे तो स्वीकारला जाईल आणि पुढची कार्यवाही जी आहे ती केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. एकंदरीतच मराठा आरक्षण कृती उपसमितीमध्ये नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी याची तपशीलवार माहिती असणारा माझा सहकारी अजय उभे आपल्या या लाईव्हमध्ये जोडला गेला आहे. आपण थेट अजयकडून याबाबतची माहिती जी आहे ती जाणून घेऊया. अजय, आरक्षण कृती समितीची बैठक जी आहे उपसमितीची ती आज सह्याद्री पार तर पडली, मात्र या बैठकीत नेमकं काय झालंय? आज मराठा आरक्षण जो उपसमितीची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. या बैठकीमध्ये उपसमितीचा अहवाल तसेच मुदतवाढ किंवा टास्क फोर्सची निर्मिती याच गोष्टींवर आज सरकारकडून चर्चा करण्यात आली. आज जो शिंदे समितीने जो अहवाल सादर केला तो उद्या कॅबिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे. त्यानंतर मराठा आरक्षण संबंधित जी प्रक्रिया असेल ती प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. अजय, याबरोबरीनेच कुणबी प्रमाणपत्र हा प्रमुख मुद्दा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जरांगे पाटलांची हीच प्रमुख मागणी असल्याचं पाहायला मिळतं की कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा आरक्षण जे आहे ते दिलं जावं. तर कुणबी प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारने काही निर्णय घेतला आहे का? आज जे मराठा आरक्षणाच्या उपसमितीने जो अहवाल सादर केला, या अहवालामध्ये काही कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी आढळून आल्या. ज्या लोकांच्या नावावर या नोंदी आहेत त्या लोकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र सरकारकडून देण्यात येणार आहे. अजय, या अगोदर 17 दिवस आणि त्यानंतर आता आजचा 6वा दिवस मनोज जरांगे पाटील उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या उपोषणाच्या अनुषंगाने राज्य सरकारची उपसमिती असेल किंवा राज्य सरकारचे प्रमुख कोणी नेते मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहेत का, अंतरवाली सराटीत जाणार आहेत का, याबाबत काही निर्णय झाला आहे का? सरकारकडून त्यावर थोडीशी चर्चा झाली. त्यानुसार तिकडचे कलेक्टर, जिल्हाधिकारी तसेच सरकारचे काही प्रतिनिधी किंवा उपसमितीचे काही प्रतिनिधी हे जरांगे पाटलांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. तसेच जरांगे पाटलांनी आपली जे उपोषण जे त्यांनी सुरू केले आहे ते तात्काळ मागे घेण्यासाठी त्यांना विनंती करताना दिसणार आहेत. धन्यवाद अजय, वेळोवेळी तुझ्याकडून याबाबतचे अपडेट्स जाणून घेतच राहूया. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण हा प्रमुख कळीचा मुद्दा आत्ता असल्याचं पाहायला मिळतोय. प्रमुख मुद्दा राज्य सरकारसाठी झाल्याचं पाहायला मिळतोय आणि राज्य सरकार म्हणून आता राज्य सरकारचा म्हणून ठोस निर्णय घेण्याची गरज जी आहे ती निर्माण झाल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा निघण्याची गरज जी आहे ती आता निर्माण झाली आहे. राज्य सरकार काय भूमिका घेतो, कारण मराठा आंदोलकांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागणार आहे पुढच्या काळात, तसा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये तर राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी देखील करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आता राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मंत्र्यांनी
राजीनामा दिला पाहिजे. कारण काय का सिटिंग आमदाराच्या घरात जाळपोळ झाली आहे. त्याच्यानंतर माजलगावच्या पंचायत समितीची बिल्डिंग जी मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आता पाहिली तिथे जाळपोळ चालू आहे. इट्स अ कम्प्लीट इंटेलिजन्स फेलियर. महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाचा फेलियर आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. बिकॉज महाराष्ट्र इज इन अ क्रायसिस राईट नाव. क्रायसिस चाललेला आहे महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्र सरकारचं या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं पूर्णपणे अपयश आहे. महाराष्ट्रात आज जी परिस्थिती झालेली आहे. ताई जरांगे पाटलांनी जी सकाळी बैठक झाली होती त्या बैठकीमधले मुद्दे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते नाकारलेले आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्हाला सरसकट प्रमाणपत्र पाहिजे आहे. श्री जरांगे पाटीलजी आणि महाराष्ट्रातली समस्त मायबाप जनता ही संघर्ष करते आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार कमकुवत आहे, पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. महाराष्ट्रात कुठलीही कामं होत नाहीयेत. बिअरची दुकानं वाढतायत, शाळा कमी होत आहेत, औषधं मिळत नाहीयेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणात पूर्णपणे फसवाफसवी चाललेली आहे. लॉ अँड ऑर्डरचा क्रायसिस चाललेला आहे. तातडीने मी महाराष्ट्राच्या वतीने खरं तर देशाच्या होम मिनिस्टर आणि प्रधानमंत्र्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्रात क्रायसिस चाललेला आहे. तातडीने याच्यासाठी एक इन्क्वायरी करावी आणि महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयांचा तातडीने राजीनामा घ्यावा. कारण का त्यांना झेपत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की रिटायर्ड जस्टिसची कमिटी नेमण्यात आलेली आहे. सोल्युशन निघेल असं वाटतंय का? अरे नुसत्या कमिट्या नेमून काय होणार आहे? तुम्ही 40 दिवस कशाला मागितले मग मुख्यमंत्र्यांनी? 40 दिवस काय करत होतं हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार? ही फसवणूक नाही झाली जरांगे पाटलांची आणि मराठा समाजाची? कुठल्याही समाजांना तुम्ही 40 दिवस घेतलेच? हा नंबरच कुठून आला 40 समाजाचा? मग धनगर समाज असेल, मराठा समाज, लिंगायत, मुस्लिम समाज, सगळ्या समाजांची फसवणूक करण्याचं पाप हे सरकार ट्रिपल इंजिनचं खोके सरकार करतंय. आणि महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयांनी तातडीने राजीनामा दिलाच पाहिजे ही आमचा आग्रह आहे. नाहीतर जी जाळपोळ चाललेली आहे तुम्ही बघताय, तुमच्या चॅनलवरनं आम्हाला सगळं दिसतंय. एका आमदाराचं घर जाळलं जातं, त्याच्यानंतर पंचायत समिती जाळली जाते. चाललंय काय? लॉ अँड ऑर्डरचं आहे का नाही काय चाललेलं? यांचं सुद्धा कार्यालय फोडण्यात आलेलं आहे. अहो हे होतच आहे. जालन्यामध्ये ज्या अमानुष पद्धतीने हाणामारी झाली, त्यानंतर कोयता गँग चालली आहे, त्यानंतर तुम्ही बघताय ज्या पद्धतीने मारामाऱ्या महाराष्ट्रात चालल्या आहेत, महिला किडनॅपिंग वाढलेलं आहे, आज जाळपोळ चाललेले. राज्याचे गृहमंत्री काय करतायत? ही हॅज टू रिझाईन. त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे. आज तुम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झालेला आहात. काय नेमकं सादर केलं जाणार आहे? कागदपत्र तुम्ही आणलेली आहेत? आमच्याकडे अनेक कागदपत्र आहेत. आमचे काही ॲफिडेव्हिट्स आहेत, आमच्याकडे काही पुस्तकं आहेत. ही सगळी आम्ही इलेक्शन कमिशनला देण्यासाठी इथे आलेलो आहोत. एक मिनिट, मराठीचं सगळं उद्या. यापूर्वी ताई शिवसेनेने देखील लाखोंच्या संख्येनं म्हणजे ठाकरे गटाकडून कागदपत्र सादर केली गेली होती. ती पाहिलेत की नाही ही अजून माहिती मात्र तरी देखील माझं म्हणणं आहे की आम्ही खरेपणाने आहोत. ओरिजिनल शिवसेना कुणाची? तर कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंची, जे हयात असताना त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी स्वतः शिवसेना दिली होती आणि ते शिवसेनेचे अध्यक्ष. हे बाळासाहेब हयात असताना झालेला निर्णय आहे. त्यामुळे अर्थातच आमच्यासाठी एकच शिवसेना आहे जी उद्धव ठाकरे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, या पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनीच केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही पवार साहेबांचा होता, आजही आहे आणि उद्याही राहील. कारण का काश्मीर टू कन्याकुमारी, बच्चा बच्चा और बूढ़ा सब जानते हैं कि एनसीपी एक ही चेहरा है और वो चेहरा शरद पवार है. यापूर्वी सुनावणी झाली होती, बरेच दिवस लोटलेले आहेत त्याला, आणि आता पुन्हा नव्यानं तुम्ही कागदपत्र ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही हा जो उपक्रम कार्यक्रम जबाबदारी करतोय ही सत्याची लढाई आहे असत्याच्या विरोधात. आम्ही सत्याच्या मार्गाने चाललेलो आहे. बाकीच्यांनी कुठला मार्ग काढावा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून मराठा आरक्षणावर तोडगा कधी निघणार याविषयी अखिल महाराष्ट्र ब्राह्मण महासंघाचे ॲडव्होकेट मंदार जोशी
आणि संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे याबरोबरच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी टॉप न्यूज मराठीशी संवाद साधलाय. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलच्या चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. खरं तर मागील अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि अंतरवली सराटी हे नाव जे आहे ते महाराष्ट्राला चिरपरिचित झालं आहे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये या मराठा आंदोलनाची धग जी आहे ती पोहोचली गेली आहे. आज अनेक भागांमध्ये लोकप्रतिनिधींना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. सह्याद्री अतिथीगृहामध्ये मराठा आरक्षण कृती उपसमितीची बैठक जी आहे ती देखील आज पार पडली. मात्र या सगळ्यावर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने तोडगा कधी निघणार आहे हाच आपला आजचा चर्चेतला मुद्दा आहे. आणि आपल्या आजच्या लाईव्हमध्ये सहभागी झाल्यात ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे आणि ॲडव्होकेट मंदार भाऊ जोशी यांच्याकडून आपण सविस्तर चर्चा जी आहे ती मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने आरक्षणाच्या आंदोलना पार्श्वभूमीवर जी आहे ती करणार आहोत. ताई, पहिला प्रश्न हाच की ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींची घरं जाळली गेली, कार्यालयं जाळली गेली, तर अशा जाळपोळीच्या घटनांकडे कसं पाहता कायदेशीर दृष्टीने? मुळामध्ये आरक्षण मागणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि मराठा बंधू भगिनी ते मागतायत, परंतु ते शांततेमध्ये. आत्ता जे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण जे पडलेलं आहे हे अत्यंत भयान आहे. याच्यामध्ये समाज अस्थिर होतो. आजच्याच दिवसाचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर सकाळपासून जवळजवळ 4 लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत त्यांची घरं, त्यांची कार्यालय जाळण्यात आलेली. आणि शेवटी मग मला असं म्हणावं लागेल की सरकार जे आहे ते आरक्षण देण्याचा 100% ते म्हणतात की हो आम्ही आरक्षण देणार, परंतु ज्या पद्धतीने कायदेशीर आरक्षण टिकण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे त्या गोष्टीला जो वेळ लागतोय त्या वेळेमध्ये जर एवढं हिंसक आंदोलन होणार असेल तर अशा हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर प्रत्येकावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. अन्यथा या आरक्षणाच्या नावावर उद्या कुणाचा खून करायलाही तयार होतील अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आणि ती होऊ नये. मनोज जरांगे पाटील भाऊ सातत्याने सांगतायत की आम्ही मराठा अत्यंत शांत पद्धतीने आंदोलन करतोय, आमची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी, इथपर्यंत आम्ही मान्य करू. परंतु त्याच्या वर जाऊन ज्या पद्धतीने जाळपोळ, मारहाण, या गोष्टी, गावबंदी पण आपण म्हणू की बाबा चला की तो रोष आहे त्या नेत्यांना गावबंदी केली तीही बेकायदेशीर आहे, पण असो चला तीही मान्य करू. पण अशा पद्धतीने झेंडे दाखवणे मान्य करू, शाई फेकणे हे मान्य करू, परंतु जाळपोळ, मारहाण किंवा या ज्या गोष्टी आहेत ना याचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. आजच्या या दिवशी जो प्रकार घडले अत्यंत निंदनीय आहेत आणि ज्यांनी हिंसक आंदोलन केलं त्यांच्यावर गृह खात्याने कडक कारवाई आता करणं गरजेचं आहे. मंदार भाऊ, यालाच जोडून हा प्रश्न आहे की ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय, लोकप्रतिनिधींची घरं, कार्यालय जाळली जात आहेत, आम्ही गावात येऊ देणार नाही असं देखील म्हटलं जात आहे. कसं पाहता या सगळ्या भूमिकांकडे? आपण बघताय की परिस्थिती ही गंभीर आहे, परंतु ही रिॲक्शन आहे, ही समाजातल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांची, मराठा समाजाची रिॲक्शन आहे. गेल्या अनेक वर्ष हा प्रश्न भिजत गोंगड्यासारखा पडला आहे. आरक्षण दिलं जात आहे, कोर्टात ते माघारी येत आहे, आपण समिती नेमतोय, उपसमिती नेमतोय, सरकार त्यांच्या लेवलला काम करते. आपण बघतोय गेल्या वेळेस मागच्या सरकारने आरक्षण टिकवता आलं नाही. आपण बघतोय मागचं सरकार कोर्टात अपयशी ठरलं, त्यांनी त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले नाहीत का काय केलं नाही. परंतु आरक्षण ज्या समाजातील जो गरजवंत आहे, जो समाजाचा जो भाग आहे त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षणाचं तत्वच हे आहे की सर्वांना समानतेत आणणं. आपण म्हणतोय मराठा समाज दिसतोय, परंतु मराठा समाज सगळाच हा काय पुढारलेला नाही. अनेक मराठा समाजामध्ये देखील गरीब लोक आहेत, त्या समाजाला आरक्षण हे मिळणं गरजेचं आहे. त्यांना शिक्षणाची संधीसाठी उपलब्ध झालं पाहिजे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि हे आरक्षण कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता, त्याचबरोबर इतर कुठल्याही म्हणजे SC STच्या आरक्षणाला धक्का न लागता सरकारने द्यायचं, सरकार प्रयत्न करतंय, पण सरकारने अजून यामध्ये गतिमान झालं पाहिजे. आपण म्हणतोय गतिमान सरकार. आपण बघतोय की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय रामदासजी आठवले, आदरणीय अजितदादा सगळेजण त्यांच्या लेवलला काम करतायत, परंतु यासाठी काहीतरी स्पीड घेणं गरजेचं आहे. अन्यथा महाराष्ट्राला हे नक्कीच शोभादायक नाहीये आणि मराठा समाजाच्या भावना त्यांनी तातडीने समजून यावर काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे.
ताई, म्हणजे जरांगेंनी जेव्हा मराठा आंदोलनाचा मुद्दा सुरुवातीला चर्चेत आणला होता, त्यानंतर जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये त्यांनी आंदोलन सुरू केलं, उपोषण सुरू केलं, त्यावेळी मराठा विरुद्ध आणि कुणबी प्रमाणपत्र असा एक विषय चर्चेत आला होता. अनेक ओबीसी नेते त्याला विरोध करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहू शकतो का? मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा आपले जे जरांगे पाटील भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या भागापुरतीचा त्यांची ती मागणी होती आणि नंतर त्यांनी सरसकट मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या असं सांगितलं. एक लक्षात घ्या, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता जर हे आरक्षण मराठा आरक्षण त्यांना देत असतील तर कोणाला त्याच्यामध्ये अडचणीचा विषयच नाहीये. तुम्ही एक बघितलं का की यापूर्वी काय होतं की मराठा समाजामध्ये 90% सधन लोक होती आणि 10% ही गरीब लोक होती. तसं जर ओबीसी किंवा इतर जातींमध्ये बघितलं तर 10% श्रीमंत आणि 90% ही गरीब लोक होती. आता बऱ्याच वर्षानंतर हे जे प्रमाण हे बदललं गेलेलं आहे. त्यामुळे आता जरी मराठा समाजातील जी मुलं आहेत त्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये नक्कीच सवलत मिळणं गरजेचं आहे, परंतु त्यासाठी ते आरक्षण मागत असताना ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणं गरजेचं आहे. मागे आरक्षण दिलं, कोर्टात ते टिकलं नाही. कोर्टात ते ह्यावरनच टिकलं नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटना लिहिलेल्या आहेत, जे आयोगाचे अहवाल आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करता ते कोर्टात टिकू शकलं नाही. आता आपण असं समजू की आता सरकारने या सगळ्या वातावरणात किंवा हिंसक जे वातावरण तयार झालं याला म्हणून ते आरक्षण दिलं, तरी उद्या ते कोर्टात टिकणार आहे का? त्याला आव्हान हे होणारच आहे. म्हणून सरकार, मग शिंदे सरकार असतील, फडणवीस साहेब आहेत, अजित दादा आहे, की हे कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे त्या आरक्षणासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि त्या गोष्टीला नक्कीच जो 1 महिना लागला होता तो ते 2 महिने अजून मागतात, तो वेळ लागणंच आहे. त्याला पर्याय नसतो. एखाद्या पिटिशन दाखल झाल्यानंतर तिथं डायरेक्ट निर्णय जज देत नाहीत. ती सगळी पार्श्वभूमी कायदा सगळं चेक केल्यानंतर त्याचा निर्णय होत असतो. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी चुकीची नाहीये हे जरी असलं तरी काही लोक त्या आंदोलनाला गालबोट लागतील असं जे हिंसक आंदोलन करतात त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. म्हणजे तुम्ही उठकी सूट त्या आरक्षणाच्या नावाखाली जर घरं वगैरे जाळत असाल, लोकांना मारत असाल, आता समजा जसं मंदार भाऊनी सांगितलं की ही मराठा आरक्षण बंधू भगिनींची रिएक्शन आहे, तर उद्या बाकीची लोक हे होतील त्याला रिएक्शनला अति रिएक्शन द्यायला उभे होतील, तेव्हा ही परिस्थिती भयान होईल. त्याच्यामुळे माझ्या मराठा बंधू भगिनींना विनंती आहे की तुमची मागणी, तुमचं आंदोलन हे रास्त आहे. तुम्हाला आरक्षण देण्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करते, परंतु कृपया करून एकतर तुम्ही हिंसक आंदोलन करू नये आणि आत्महत्याही करू नये. ह्या 2 गोष्टी कोणत्याही परिस्थितीत कुठलंही समाजाचं आंदोलन असू द्या ह्या लोकांनी त्या पाळल्या पाहिजेत. त्या जर पाळल्या गेल्या नाहीत तर आत्ताच्या परिस्थितीवरनं पुढची परिस्थिती ही अत्यंत भयान असणार आहे. आणि राहिला सरकारचा संवादचा, तर आजच मुख्यमंत्री यांनी संवाद केलेला आहे. फक्त आता जे हिंसक आंदोलन करतायत त्यांच्यावर सरकारने जाब बसवणं गरजेचं आहे, कडक कारवाई करणं गरजेचं आहे. आणि कुणबीच्या आरक्षणाला किंवा ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं. एक लक्षात, कुणी विरोध नाही केलेला, परंतु जर तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार असेल तर तुम्हाला सगळीच आरक्षणं बंद करावी लागतील आणि ते काही शक्य होणार नाही. त्याच्यामुळे मराठा आरक्षणासाठी जी काही कायदेशीर आणि सरकार प्रयत्न करते हे ठोस प्रयत्न करतायत, थोडासा त्याला कालावधी लागतोय. मनोज जरांगे पाटील भावाची तर आज 6वा दिवस आहे, प्रकृती खालवली आहे, ते शांततेत आंदोलन करतायत. त्यांनी सुद्धा त्यांची तब्येत सांभाळून आंदोलन कंटिन्यू करावं, कारण का ते पाणी वगैरे पित नाही, त्याच्यामुळे ते शरीरावर तो विपरीत परिणाम होतो. कारण का मराठा आरक्षण मिळाल्यानंतर हा जल्लोष बघण्यासाठी जे आंदोलन करतात ते तर हवे ना. त्यामुळे जरांगे भाऊंनी सुद्धा, आणि ते सातत्याने सांगतायत सगळ्यांना शांततेमध्ये आंदोलन करण्याचं, परंतु तरी सुद्धा ते सांगत असताना जर काही आंदोलक मराठा ऐकत नसतील तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. अन्यथा या आंदोलकाला गंभीर वळण लागून समाज अस्थिर होऊ शकतो. मग त्याची जबाबदारी कोण घेणार तेही त्या आंदोलकांनी, जे हिंसक आंदोलन करतात त्यांना विचारणं गरजेचं आहे.
त्यामुळे आरक्षण जरी लोकशाहीतनं अधिकार असला तरी तो असा हिसकून घेणं, कोणाला मारणं, म्हणजे इव्हन मला वाटतं मराठा नेतेच टार्गेट करण्यात आलेले आहेत. मला सांगा, या आंदोलकामधले जरी निवडून आले तरी तुम्ही आरक्षण देऊ शकणार आहात का? हा, तुम्ही पाठिंबा देणं, तो मिळण्यासाठी संघर्ष करणं, प्रयत्न करणं हे करू शकाल, परंतु तुम्ही जर घटनाच मी निवडून आल्यानंतर घटनाच बदलू शकेल अशी जर तुमची काही धारणा असेल तर तसं कायद्याने काही होऊ शकत नाही. त्यामुळे आंदोलन हे शांततेतच व्हायला पाहिजे. तुमचा संघर्ष नक्की तुम्ही करा. आणि पुन्हा सांगते की महायुती म्हणजे शिंदे, फडणवीस, पवार साहेब हे मराठा आरक्षण देण्यासाठी कायम आहेत. फक्त कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण देण्यासाठी जो वेळ लागतोय तो तर वेळ आता तो लागणारच, त्याला कुणीच काही करू शकत नाही. मंदार भाऊ, अखिल महाराष्ट्र ब्राह्मण महासंघ म्हणून देखील आपण याबाबतची भूमिका घेतली. आरक्षण मिळालं पाहिजे, ते कायदेशीरदृष्ट्या टिकलंही पाहिजे असं आपण म्हणतोय. याबाबत काय तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिकाच अशीच आहे की आमची अखिल महाराष्ट्र ब्राह्मण महासंघात आम्ही भूमिकाच घेतली आहे की काही कालांतराने ब्राह्मण समाजाचा आरक्षणाला विरोध असतो अशी जी एक भावना पसरली जाते. परंतु आपण बघतोय त्या संविधानाचं महत्त्व. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाचा उद्देशच हा आहे की जो खरा गरजवंत आहे, ज्याला खरंच गरज आहे, त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आमच्या अखिल महाराष्ट्र ब्राह्मण महासंघाची भूमिका देखील हीच आहे की जो समाज आहे, जो समाज खरंच सगळा समाज कधी अतिप्रगत नसतो. काही 4-2 मुख्यमंत्री झाले, काही 4-2 लोकांनी शिक्षण संस्था काढल्या म्हणून तो समाज आपण अतिप्रगत ठरवून त्याच्याबाबत कुठेतरी रिव्ह्यू होणं देखील गरजेचं आहे. आपण बघतोय की मनोज जरांगे पाटलांसारखा एक पारदर्शक नेतृत्व आज मराठा समाजाला मिळालंय. आपण बघतोय त्यांच्यावर विश्वासार्हता लोकांना त्यांच्यात दिसतंय. एकटा माणूस जातोय पण लाखो लोक त्यांच्या मागे येत आहेत. कारण याच्या मागचं का की एक विश्वासार्हता आणि एक पारदर्शकता त्यांनी ठेवली आहे. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या बाबतीत खूप आज त्यांची प्रकृती पाहून टीव्हीवरची खरंच काळजी वाटायला लागली आहे की मनोज भाऊ तुम्ही सगळ्यांनाच हवे आहात आणि तुम्ही कालांतराने सर्व समाजाचं तुम्ही पुढे येऊन नेतृत्व करावं. कारण ट्रान्सपरंट नेतृत्व, पारदर्शक नेतृत्व आणि आपल्या समाजाच्या हक्कासाठी ते करणारा कोणीतरी नक्की हवा आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतोय मराठा समाजाचा जे रिॲक्शन्स आहेत, मराठी मुलं, मराठी लोक आत्महत्या करतात मराठा समाजाची, हे नक्कीच दुःखदायक आहे. आपण लढूयात. सर्व समाजाला देखील हेच वाटतंय. उद्या आम्ही या ठिकाणी सर्व समाज पुण्यातील नारायणपेठ इथं आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहे. सर्व समाजाची लोक की मराठा समाजाला मनोज जरांगेंना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांच्या मागं सगळ्यांनी उभं राहा आणि सरकारला देखील कुठेतरी लवकर स्पीडअप केलं पाहिजे. सरकारने यासाठी रात्रंदिवस आपण काय पुरावे देता येतील, काय करता येईल जेणेकरून सरकारने मनोज जरांगेंचं पटकन उपोषण सोडवावं, जेणेकरून हे जे महाराष्ट्रातली जी परिस्थिती होतीये, जे आंदोलनं होत आहेत ती थांबतील. आणि आपण बघतोय की फोटोला ठिकठिकाणी काळं फासलं जाते, असो सत्ताधारी असो विरोधक असो, परंतु ही त्या सरकारच्या त्या नेत्यांविरुद्ध असलेला असंतोष आहे की गेल्या अनेक वर्ष अनेक पक्ष सत्तेत आहेत, अनेक तुम्ही त्या ठिकाणी राज्य केले, परंतु आरक्षणाचा प्रश्न किचकट आहे परंतु तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न कुणी केला नाही. मागच्या सरकारने तर ते त्यात म्हणजे आपण म्हणतोय की फडणवीस सरकारने आरक्षण दिलं, कायद्याने टिकलं, उच्च न्यायालयात टिकलं, सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली गेली नाही. ठाकरे सरकारच्या काळात का काय झालं त्याच्यामधलं काही उलगडा होत नाहीये. परंतु या ठिकाणी मराठा समाज देखील खूप आज या ठिकाणी गरिबीतनं आहे. गावात आपण बघतोय की भारतातलं पर्जन्यमान, भारतातली शेती हा सध्या अवघड व्यवसाय झालाय आणि मराठा समाज हा जास्तीत जास्त शेतीप्रधान आहे. तर आणि ही खरंच ज्यांना गरज आहे त्यांना हे आरक्षण मिळाली पाहिजे ही आमची अखिल महाराष्ट्र ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे. ताई, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक लोकप्रतिनिधींचे राजीनामे देखील घेतले जात आहेत. काल शिंदे गटाचे खासदार असणाऱ्या हेमंत पाटलांनी राजीनामा दिला, आज सुरेश वरपुडकरांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली, अतुल बेनकेंनी राजीनामा दाखवण्याची तयारी दाखवली, अतुल बेनकेंनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. तर एकंदरीतच लोकप्रतिनिधींवर दबाव वाढतोय असं वाटतंय का? एक लक्षात घ्या, राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर नक्की राजीनामा द्यावा. हे जे कोणी राजीनामा देतात यांनी संघर्षामध्ये सामील व्हावं ना. मुळामध्ये आमचे ॲडव्होकेट मंदार जोशी भाऊ बोलले की हा असंतोष आहे, अनेक वर्ष का नाही मिळालं, त्याची जी काही कारणं आता त्याच्या अभ्यासात गेलं तर परत नवीन काही ना काही येणार. परंतु असंतोष आहे म्हणून तुम्ही स्वतःला संपू शकत नाही, असंतोष आहे म्हणून तुम्ही समोरच्याचा खून करू शकत नाही. संविधात्मक लोकशाही पद्धतीने ठीक आहे, काळं फासणं, बोर्ड फाडणं, त्याच्यानंतर काळे झेंडे दाखवणे इथपर्यंत आंदोलन समजू शकतो.
परंतु ज्यावेळी या आंदोलनाची पातळी कायद्याच्या पुढे तुम्ही जर रेष ओलांडली आणि हिंसक जर केलं तर या सगळ्यांवर कारवाई होऊन पोलीस केसेस होणार, ही सगळी मंडळी जेलला बसणार. मग याचं सगळ्याचं जे काही परिणाम आहे त्याला तुम्ही कुणाला त्याला धरणार आहात? त्यामुळे मनोज जरांगे पाटील भावांनी सुद्धा सातत्याने सांगितलंय की शांततेत आंदोलन तुम्ही माझं ऐकणार आहेत की नाही. परंतु काही मंडळी जाणून बुजून एवढं चांगलं आंदोलन चालू असताना, म्हणजे आता शेवटच्या टप्प्यावर आहे, त्याच्यामुळे हे आंदोलनाला आरक्षण मिळणार आहे, परंतु कुठेतरी गालबोट लावण्यासाठी काही आंदोलक जाणून बुजून करतात का, हाही प्रश्न तपासण्याचा भाग आहे. परंतु मला असं वाटतं की मराठा आरक्षण आंदोलनाच्या कुठल्याही बंधू भगिनीने टोकाचं पाऊल उचलू नये. मी पुन्हा सांगते, असंतोष आहे म्हणून स्वतःला मारून घेणं म्हणजे आत्महत्या करू नये किंवा दुसऱ्याला मारणं असेही प्रकार करू नये. कारण का आजचे जे भयानक जाळपोळ झालेली आहे त्याच्यामध्ये गंभीर कलम लागू शकतात आणि नाही म्हणलं तर मग ते गंभीर कलम लागल्यानंतर ते जे आंदोलक आहेत ज्यांना वाटतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ते 6-6 महिने जेलमध्ये जाऊ शकतात. मग ही परिस्थिती कोण हाताळणार आहे? आणि अशा पद्धतीचं हिंसक आंदोलन करून आरक्षण मिळून समाधानी राहणार आहे का, हाही विचार करण्याचा भाग आहे. आणि समाजामध्ये कोणतंही आंदोलन हे हिंसक होता कामा नये आणि जर ते हिंसक होत असेल तर ते तात्काळ कायदा सुव्यवस्थेच्या नियंत्रणाखाली आणणं हे गृह खात्याचं काम आहे. त्यामुळे फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी स्वतःहून आता बोलणं आणि ॲक्शन मोडवर येणं गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटलांशी बोलायची गरज आहे. गृह खात्याचे मंत्री म्हणून ते तिथे जाऊन बोलू शकतात. परंतु हे आता जे शांततेचं आंदोलन जे घसरत चाललेलं आहे, जे हिंसक बनत चाललेलं आहे, त्याला आवर घालणं खरं गरजेचं आहे. नाही तर अन्यथा मराठा आरक्षणाबरोबर बाकीचे जे समाजाचे आरक्षणाची जी लोक पाठिंबा देत आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद पेटण्याचं जे काही कारस्थान चाललंय ते यशस्वी होऊन दिलं नाही पाहिजे, याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मंदार भाऊ, अगदी जाता जाता आता हे जे मराठा आंदोलन सुरू आहे अनेक ठिकाणी रौद्र रूप पाहायला मिळतंय, उद्रेक पाहायला मिळतोय, तर मराठा आंदोलकांना काय आवाहन कराल या निमित्तानं? सर्वप्रथम मराठा आंदोलकांना हेच आवाहन करू शकतो की सगळ्या जातींचा आपल्या आरक्षणाला पाठिंबा आहे. आपण कृपया हिंसक करून ह्याला काही वेगळं वळण लागेल. आपण बघतोय की जशी जाट गुर्जर यांचे आंदोलन झाले त्याला जेव्हा हिंसक वळण लागलं त्या मूळ मुद्द्यापासून भरकटले. आपण बघतोय की मनोजी जरांगे पाटील हे खूप चांगला आपल्याला मार्ग सांगतायत की कुणी हिंसक होऊ नका, कुणी आत्महत्या करू नका, आपण ठिकठिकाणी बसूयात, उपोषणाचा मार्ग. आणि आपण जे बघतोय, आपण सध्या हे करतोय की गावबंदी करतोय, सरकारला याची नक्कीच जाणीव आहे आणि सरकार याबाबत लवकरच काहीतरी करेल अशी अपेक्षा देखील आहे. परंतु हिंसेनी हे साध्य करणं हे फारसं योग्य होणार आणि त्यात जीव जातोय, आपलाच प्रॉपर्टी जाती, आपलीच, आपण सगळे एकत्र आहोत. परंतु हे देखील तितकंच खरं आहे की सरकारने थोडंसं स्पीडअप, मी म्हणलं तसं की सगळ्यात आधी मी म्हणलं की अनेक वर्षापूर्वी रामदास आठवलेंनी संसदेत मागणी केली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. ती मागणी सातत्याने सगळेजण पाठपुरावा करतायत, परंतु त्याच्याबाबत काहीतरी गंभीर असं होईपर्यंत हे आपण बघतोय. पण कायद्याने टिकणारं आरक्षण सरकारला देखील द्यायचंय की परत तेच की वर जायचं, परत खाली यायचं आणि त्यातनं जे उद्रेक होत आहेत, तर सगळ्यांना, सगळ्या भावांना, सगळ्या बहिणींना विनंती की कोणीही भावनिक होऊ नका, कुणीही हे आंदोलन वेगळीकडं भरकटत जाईल असं करू नका. आरक्षण आपल्या हक्काचे आणि ते मिळालंच पाहिजे, यासाठी सर्व जातींचा आपल्याला पाठिंबा आहे. आणि आरक्षणचा मूळ हेतूच आहे की ज्याला खरंच गरज आहे त्याला ते मिळालंच पाहिजे सगळ्यांना. हेच आणि मनोजजी जरांगे पाटलां देखील आहे की दादा तुम्ही सगळेजण आम्हाला हवे आहात, तुम्हीच काहीतरी यावर योग्य डिसिजन घ्या, तुमची प्रकृतीची आम्हाला खूप चिंता वाटते. तर मराठा समाजात देखील हेच आहे की कुणी हिंसक आंदोलन करू नका, कुणी आत्महत्या करू नका, आपला जीव सगळ्यांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या सगळ्यांना हवं तुम्ही. आणि अतिशय शांततामय मार्गाने आपण पुढे जाऊ. सरकारला जाणीव झाली आता की आता आपल्या हातातनं काही राहिले नाही, आता जनतेने आंदोलन हातात घेतलंय. मग सरकारला देखील यात सरकारला विनंती आहे की सरकारने प्राधान्याने यात लक्ष देऊन लवकरात लवकर कसं आरक्षण देता येईल याबाबत योग्य तो मार्ग काढला पाहिजे. धन्यवाद रुपालीताई, धन्यवाद मंदार भाऊ की तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आणि खरंच आता मराठा समाजाने कुठेतरी संयम दाखवण्याचीच आवश्यकता जी आहे ती या सगळ्यामधून निर्माण झाली. अगदी काही वेळापूर्वी बोलताना मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा पुन्हा एकदा शांततेचं आवाहन केलंय आणि जर
उद्या जाळपोळीची घटना माझ्या कानावर आली तर मी वेगळा विचार करेन, असा दम देखील मनोज जरांगे पाटलांनी या सगळ्या मराठा आंदोलकांना भरलेल्या पाहायला मिळालं. एकंदरीतच आता आज सरकारच्या उपसमितीची देखील बैठक झाली. लवकरच तोडगा निघेल या अपेक्षेसह उद्या नवीन चर्चेमध्ये भेटूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.